12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो, बरेच दिवस फोन करत होते. हा हा काल पण केला होता. त्या दिवशी मी मुंबईला आले म्हणून नाही केला. मी तुम्ही बोलले ना करा म्हणून, हा 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 त्याच्यामुळे नाही केलं. मला अनुभव शेअर करायचा होता थोडासा. हा, सांगा ना, कुठून बोलताय ताई? बनकर फाट्यावरून. कुठे आलंय? अं, नगर कल्याण हायवे ना, अच्छा अच्छा अच्छा. हा हा. रोड हायवेलाच आहे. हम्म. अहो मागच्या वेळेस मी ते 3 पारायण करत होते ना, हम्म. त्यावेळेला दुसऱ्या पारायणालाच आमची आई वारली. अरे बापरे, काय वय होतं त्यांचं? 89. ओ, म्हणजे काही त्रास नाही झाला ना त्यांना जाताना? नाही त्रास, हा, म्हणजे ती मुंबईला होती भावाकडं. अच्छा. आणि तसं मी स्वामींना म्हणजे पारायण करताना म्हटलं होतं. त्रास होता म्हणजे तिला असं चालता येत नव्हतं, काय नाही. हा, भाऊ आता एवढं वय म्हटल्यावर. भाऊ एकटा करायला, त्याच्यामुळं मग मी स्वामींना म्हटलं होतं माझ्या आईला मोक्ष द्या म्हणून. हा, मुक्ती मिळावी. बरोबर आणि आहे. सकाळी ज्या दिवशी गेले ना, त्या दिवशी बरोबर मला खिडकीतून आवाज दिला, रुक्मिणी रुक्मिणी असा. माझं नाव रुक्मिणी ना. हा, हम्म. बापरे. म्हणजे तिकडचं. हो ना, म्हणजे आई मुंबईत आणि तुम्ही इकडे, तरी तिकडे आवाज आला तुम्हाला. हो, बापरे. म्हणजे त्यावेळेस तिचा म्हणजे हे आत्मा गेला. बरोबर. बापरे, अंगावर काटा येतो ताई. हो ना. हा. आणि त्याच्यानंतर मी ती संकटमोचन सेवा दिलेली प्रदीप दादांनी, अच्छा. ती काय मी केली नाही अजून. मल्हारी सप्तशती चालू आहे. आणि बरं. नंतर मग आमच्या सुनेनी थोडस म्हणजे 1 दिवसाचं राहिलं होतं ना, म्हणजे 43 ते 53 अध्याय असतात ना शेवटी. हो. मग ते आमच्या सुनबाईनं केलं, म्हणजे माझ्या जावेची सून आहे. तिनं ते पूर्ण केलं आणि मग नैवेद्य केला आपला गोड देवाला. हा. आणि त्याच्यानंतर मग मी आता प्रकट दिनाच्या वेळेस एक राहिलेलं मठात जाऊन केलं प्रदीप अच्छा. दादांच्या. हा. तेव्हा पण बघा ना, स्वामींनी मला कशी प्रचिती दिली. मला आहे ना, बिन चष्म्याचं अजिबात दिसत नाहीये. किती वय आहे तुमचं? 51 रनिंग आहे. हा, अच्छा. मग बरोबर आहे ना, 40 नंतर चष्मा तर लागतोच आपल्याला. हो. आणि चष्मा विसरून गेले घरी ना. हो, अरे. हा. तिथं जाऊन मग स्वामींना म्हटलं, मी तर पारायण करायला आले, पण आता कसं करून घ्यायचं ना, ते तुम्ही करून घ्या म्हटलं. हो, चष्मा नाही म्हटल्यावर. तरी पण केलं, झालं बरोबर. वाचता आलं तुम्हाला? हो. ओ, बघा स्वामींची लीला ताई. आणि एकदा साताऱ्याला गेली होती ना, माझं स्वामी चरित्र सारामृत वाचते मी रोज ना. अच्छा. 3 अध्याय. ते 2 दिवसाचं बाकी होतं, म्हणजे पाहुणे म्हणून गेले होते मी. हा. तर ते काय बोलले, इथं आहे स्वामींचं केंद्र. अच्छा. मग मी तिथं गेले, तेव्हा पण मला बिनचष्म्याचं वाचता आलं तिथं. अरे म्हणजे 6 अध्याय वा, मी बिनचष्म्याचे वाचले तुमचा होते. नंबर जातो की काय आता हळूहळू? काय काही होऊ कळलं. शकतं ताई, स्वामी हो आहेत. ना. हा, किती छान, आणि किती छान. शेअर आणि करतात. बोला. आमचं पोरग आहे ना, हा. ते पण म्हणजे आता 12वीला गेलाय तो. अच्छा. तर हा. त्याला पण नेलं होतं ना प्रकट दिनाच्या वेळेस. तर तो म्हणजे आता पोरांची जात कशी अशी एका जागेवर बसणारी नसते ना. हो, बरोबर.
पण तरी त्यांनी पण केलं. त्याला म्हटलं स्वामींना सांग माझ्याकडून करून घ्या म्हणून. अरे वा, मग बघा त्यांनी पण ताई, केलं. ह्या वयातली मुलं अशी ऐकत नाहीत बरं. हो, नाही पण रोज त्याने तो एवढं ऐकलं, केलं, एवढी मोठी गोष्ट आहे. हो. आणि त्याच्या बरोबरची बरीच पोरं अशी बारामतीकडची, इंदापूर, नाशिक तिकडची पोरं होती ना. हा हा हा. मग बसला तो पण. अरे वा. फक्त माळ घालायला त्या पोरांनी घातली माळ. हा त्या दिवशी प्रदीप दादांनी सगळ्यांना म्हणजे माळा घातल्या ना हा. तुळशीच्या. अरे वा. हो. पण हा पण उठत होता. हा. पण आमच्या घरात मटण मच्छी जास्त होती. अच्छा अच्छा. हा हा हा. मी नाही खात फक्त. हो का. पण मी आता म्हणजे त्याच्या वडिलांना त्याला करून घालायला लागतं ना. बरोबर. हो. मग त्यांना म्हणलं बाबा, आणि तो कसा असा याच्या बरोबर जाईन त्याच्या बरोबर जाईन असं जातो ना हा हॉटेलवर. हा. नाही, त्याला बरोबर आहे. म्हणलं नाही पाळता आलं तर काय करायचं, इथं हो, स्वामी मठ आहे, दुसरं काही नाही म्हणलं. बरोबर आहे. मग हो, तू घालवायचे असेल तर तुला पाळायला लागल. मग तो बरोबर परत आहे. बसला खाली. हा, मग काय करायचं हो, पाप हो, एवढं बरोबर आहे. घेण्यापेक्षा, आहे ना. अगदी अगदी खरं बोलल्या ताई. हो. खूप छान ताई. मी शेअर करते. आणि ऐका ना, मला थोडं विचारायचं होतं. हा, बोला. तर आमच्याकडे नाही का, इथं डिंगोरच्या इथं मठ आहे. हा. तो नाथपंथातून आहे ना. बरं. हा. तर मग ह्यांची सेवा आणि प्रभू दादांची सेवा हा. असं म्हणजे असं काही हे नाही ना. काय म्हणजे? वेगळं नाही ना, असं वेगळं वाटतं जरा. म्हणजे इथल्या आरत्या वेगळ्या आहेत, तिकडच्या आरत्या वेगळ्या आहेत. असं काही नाही ताई, तुम्ही करू शकता. हा ना. हा, मग मनात शंकाच घ्यायची नाही काही. कुठली पण भक्ती चांगलीच. हो ना. हा. मग आता आणि कुठेही केलं तर ते शेवटी स्वामींकडेच येतं, दत्त महाराजांकडेच येतं. आलं का लक्षात? हा. आणि करा, कुठलीही भक्ती चांगलीच ताई. हा. हो. मी शेअर करते ताई. आणि ऐका ना, बोला. त्या कोणत्या अंजली ताई आहेत ना तुमच्या बरोबर असतात बघा हो. त्या काय ते वाटींची काय मशीन म्हणले शिकवायचं का काय ते हा. कुठं मिळेल मशीन? अंजली ताईंशी कॉन्टॅक्ट करा ना. पण त्यांचा नंबर नाही हो मला माझ्याकडं. मेसेज करा, मी पाठवेल. हा. बरं चालेल. हा. श्री स्वामी कारण कसं आता वय झालं, पोरग शिकतंय, हा मग हा. जरा नाही का हे पाहिजेच ना. बरं चालेल. हा, ठीक आहे. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी थँक्यू फोन केल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला हो. कमेंटमध्ये श्री नक्की स्वामी सांगा. समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.